पाण्यापूरचे एरिया म्हणलं आहे, पाण्यापूरचे एरिया हे चंद्रभागा नदी म्हणलं हे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण अख्खा गंगा आहे. हे इथं फक्त आंघोळ करण्यासाठी बापू येऊ शकता. सगळं पाप देऊ शकता तुम्ही. आणि तिकडे मंदिर आहे आवश्यक एक तो हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आमच्या छोट्याशा या नव्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आज दाखवणार आहे विठ्ठल मंदिर, विठ्ठल रखमाईचं मंदिर कसं आहे काय नाही, स्टेप बाय स्टेप तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवू शकतो. आज पाहू शकता आम्ही आलो विठ्ठल मंदिरापाशी विठ्ठल पाहायसाठी, विठ्ठल रखमाई. तर पाहू शकता तुम्ही ही विठ्ठल मंदिर जवळची नदी आहे, चंद्रभागा नदी. या चंद्रभागेच्या नदीच्या काठावर एक आपल्या पुंडलिक देवाचं मंदिर आहे. तर आपण पुंडलिक देवाच्या मंदिरापाशी आलेलो आहोत. पुंडलिक मंदिराजवळ आलेलो आहोत आपण पुंडलिक देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर आपण पाहू शकतो किती गर्दी आहे, लाईन लागलेली आहे लांबच्या लांब. दर्शन घ्यायसाठी जाणार गर्दी असल्यामुळे काय जाणार नाही. तर इकडून आली साईडकडून फोटो काढणार आहे. पाहू शकता सगळे मिळून सेल्फी फोटो काढलेले आहेत चांगल्या प्रकारे. त्यापायी एवढी नदी आहे संपूर्ण लांब, लई मोठी आहे. 1-2 किलोमीटरचा असे लांबीला आहे, लांबच्या लांब. याकडेपासून त्याकडेपर्यंत काठेला लांबच्या लांब लई मोठी नदी आहे. पलीकडल्या साईड मंदिराच्या पलीकडल्या साईडकडून लई पाणी खोललं आहे. तर तिकडे पण जाऊ पाहू शकता. आम्ही पण फोटो काढलेले आहे तिथे, संपूर्ण फोटो काढण्यासाठी आलेले आहेत. काही जण फोटो काढायला, काही दर्शन घ्यायला इथं. आम्ही तर दर्शन घेणार जाणार होतो पण गेलो नाही. तर चला आपण आता आलेले आहोत विठ्ठल रखमाईच्या मंदिराकडे. तर विठ्ठल रखमाईच्या मंदिराकडे जाते वेळेस पायऱ्या आहेत. तर पायऱ्या पाहू शकता. हे पायऱ्या चढून आपल्याला वरी जायचं आहे. पायऱ्या चढून जाते वेळेस दमानं चढाव, कारण की स्लिप असलेले आहेत. शिड्या पाहू शकता किती आहेत, कमीत कमी 100-150 तर असतील. तर मोजले नाहीत मी काय, पण अंदाजा सांगू शकतो 100-150 असतील. चढून जायला दम लागते. तर मी ते लई पाहू शकता. आपण चाललेला विठ्ठल रखमाईच्या मंदिराकडे. इथून आता वरी चालल्याच्या नंतर इथून पण 300 मीटरपर्यंत 300 मीटर आहे इथून लांब. ते पाहू शकता आपण श्री द्वारकाधीश मंदिर, शिंदे सरकार वाडा. आता इथून लेफ्ट साईडला दर्शनासाठी बारी लागलेली आहे. तर आपण तिकडे काय पाहू शकत नाही, आपण सरळ जाणार आहे नीट डायरेक्ट मंदिरासमोर. ते नंतर पाहूया. पण गर्दी बारी लागलेली तुम्हाला दाखवू शकतो. हे पाहू शकता लई गर्दी आहे. दर्शनाला गेले तर बारीमध्ये उभे राहिले तर आत्ता जर उभे राहिले तर कमीत कमी 4-5 घंटे लागतात तुम्हाला दर्शन करण्यासाठी. त्याच्यामुळं काय मी जाणार आहे पण थोडं थांबून जाणार आहे. आता स्टँड पाहू शकता किती गर्दी आहे. ते ऑटो स्टँड, तुम्हाला येण्या जाण्यासाठी काही तकलीफ होणार नाही. पुलाखालून ऑटो आहे तर आपल्याला मंदिरापर्यंत आणून सोडायला. रोडहून इथं रोड आहे लांब. आलेला आहो आपण जवळजवळ मंदिराच्या जवळ आलेलो आहो. पाहू शकता समर्थ चांगल्या प्रकारे मस्त पाहू शकता ऑटो. तर आलेलो आहो आपण जवळजवळ मंदिराच्या. आपल्याला आता इथून काही 1-2 मिनिट लागतील. तेव्हा ती दिसालेली आहे मंदिर विठ्ठल रखमाईचं. पाहू शकता लय गर्दी आहे, त्याच्यामुळं थोडंसं दमादमानं चालत आहे. एवढी पण नाही जास्त, दिंड्या वगैरे नाही तर तेवढ्या. पाहू शकता इथे घेण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे चांगल्या वस्तू आहेत. अनेक वस्तू आहेत, कोणती जे लागेल ते घ्यायची मस्त लगी. संपूर्ण मंदिर, देव प्रसाद, संपूर्ण जे पाहिजे ते संपूर्ण माळी वगैरे
पाहू शकता माळी कसे आहे, माळी बांगड्या कलर प्रसाद चांगल्या प्रकारे पाहू शकता, प्रसाद पेढा पाहू शकता. आलेला आपण जवळजवळ मंदिराच्या जवळ आलेला आहो. काय इथून 2 मिनिट लागतात. तेव्हा ते दिसायलेलं मंदिरच आहे विठ्ठल रखुमाईचं. तर पाहू शकता आपण देशपांडे, हे आहे देशपांडे पेढेवाले. पाहू शकता चांगल्या प्रकारे पेढा आहे खाण्यासाठी एकदम ओके, म्हणजे 1 नंबर क्वालिटी. पाहू शकता विठ्ठलाचं मंदिर आलेलं आपण. कसली गर्दी आहे इथे फोटो काढण्यासाठी. पाहू शकता विठ्ठल मंदिर. तर पाहू शकता आपण विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला जाण्यासाठी याच्यात बारी लागते लांबूनचे लांब लय मोठे आहे त्यात. तर पाहू शकता आपण आलेलो आहोत विठ्ठल रखुमाईच्या मंदिरापासून. तर मधामध्ये आहे, इथून बाहेरून काही दिसत नाही. तर आलेलो आपण विठ्ठल रखुमाईच्या मंदिरापाशी. हे दरवाजा आहे, गेट आहे विठ्ठल रखुमाईचं. तर इथून आपल्याला जायचं आहे, आपल्याला वरती. इथून समोरून थोडंसं मुखदर्शनासाठी बारी लागते. तर आपल्याला संपूर्ण काही दिसत नाही, विठ्ठल पायापासून काही दर्शन भेटत नाही. म्हणजे लांबून 500 मीटरहून दर्शन भेटते. तर आपल्याला इथून जायचं आहे मध्ये. सॉरी मित्रांनो, मधात काय मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळं काय मधात नेला नाही मोबाईल. तर बाहेरून पाहू शकता आपण मंदिर कसलं आहे. मधामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळं जप्त करू लागले होते, त्याच्यामुळं बाहेर आलेला. तर आपण पाहू शकता मंदिर कसं आहे, चांगल्या प्रकारे एकदम ओकेमध्ये. लई भारी, मला तर लई आनंद होतो इथे आल्यामुळं. तर आपण पण कधी आयुष्यामध्ये जावं. पाहू शकता हे दिंडीची वारकरी आहेत, सेल्फी काढायला फोटो काढायला. पाहू शकता एकदम लई भारी आहे, छान मन आनंद होते तिथे गेल्याने. ते आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. पाहू शकता नाव दिसते, नंबर वाचून घ्या. तर चला मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ इथं संपत आहे. तर काही बोलण्यात काही गडबडी झाली असेल तर माफ करा, सॉरी. तर कसा वाटला व्हिडिओ आमचा कमेंट करून सांगा. जर चांगला वाटला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.